नमस्ते नमस्ते बालदोस्तांनो. गंमत जम्मत मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. काय मग बालदोस्तांनो, दिवाळीची धमाल साजरी केली ना? फराळ, फटाके, आकाशकंदील, खूपच धमाल केली. आज आपण दिवाळीतील गमती जमती आणि गप्पा गोष्टी ऐकणार आहोत. त्या गप्पा गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे आल्या आहेत लेखिका ज्योती कपिले. चला तर मग ऐकूया. बालमित्रांनो, परीक्षा संपली आणि दिवाळीही संपली. सांगा बरं, कशी झाली तुमची दिवाळी? या वर्षी दिवाळीत तुम्ही कुठे फिरायला गेले होते का तुमच्याकडेच पाहुणे आलेले? तुम्ही मुलं जिकडे असाल तिकडे दिवाळीची मस्त मजा मस्ती आणि धमाल करून झाली असेल ही खात्री आहे. बरं, मग दिवाळीची काय काय खरेदी केलीत बरं? आकाशकंदील विकत घेतला का बनवलाय तुम्ही? हे बघा, काही गोष्टी आपले आई वडील विकत घेत असतीलही, पण तरीही तुमच्या स्वतःच्या रूमच्या खिडकीला लावायला तुम्ही एक छोटुकला आकाशकंदील केला होता का? केला नसेल तर पुढच्या दिवाळीसाठी आतापासूनच तयारीला लागायला हवं. तसेच दिवाळीच्या पंत्या तुम्ही पेंट केल्या होत्या का? आणि बाजारात मिळतात तशा झटपट रांगोळी काढायच्या स्टेन्सिलही तुम्ही घरी बनवून स्वतः रांगोळी काढू शकतात किंवा आई बहीण यांना बनवून भेट देऊ शकतात. अर्थात रांगोळी ही बऱ्याच ठिकाणी रोजच काढत असतात. आणि खेळण्याचं काय? कधी आणि काय काय खेळलात तुम्ही? हे बघा, दुपारच्या उन्हात बाहेर खेळणं त्रासदायक होऊ शकतो, तेव्हा दुपारी तुम्ही कॅरम, पत्ते, चेस असे इंडोर गेम्स खेळू शकतात. मात्र सकाळ आणि संध्याकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणातून मिळणारं डी जीवनसत्व आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आहे. तेव्हा मात्र क्रिकेट, व्हॉलीबॉल, पळापळी असे आउटडोर गेम्स मोकळ्या हवेत मित्रमैत्रिणीसोबत जरूर खेळा आणि तुम्ही तुमची सुट्टी मस्त खेळण्यात घालवा. आरोग्य संपन्न व्हा. हेल्थ इज वेल्थ हे नेहमीच लक्षात ठेवा. बालमित्रांनो, दिवाळी तर तुम्ही साजरी केली, पण तुम्हाला दिवाळीचे महत्व माहिती आहे का? ओके, एकीकडून मला होकार ऐकू येतोय तर एकीकडून मला नकार ऐकू येतोय. तेव्हा आता मी तुम्हाला थोडक्यात दिवाळीची माहिती महत्व सांगते. ऐका हा. दिवाळी किंवा दीपावली हा आताशा सर्वांचा सण झाला आहे. हे सण उत्सव जीवनात नवा उत्साह घेऊन येतात. असाच उत्साह निर्माण करणारा सणांची राणी म्हणून प्रसिद्ध असलेला दिवाळीचा सण आपल्याला सर्वांना माहितीच आहे. हा दीपोत्सव भारताबरोबर जगात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात आणि घराबाहेर तेलाचे मातीचे दिवे अर्थात पणत्या लावल्या जातात. खिडकी, गॅलरी अशा घरातील उंच जागी आकाशाच्या दिशेने आपण आकाश दिवा किंवा आकाशकंदील लावतो. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात अंगणात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. त्यात बहुतांशी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या मातीच्या प्रतिमा असतात. किल्ल्याच्या सभोवताली धान्य पेरतात. बालमित्रांनो, तुम्ही केलाय का असा किल्ला? करत असाल तर मस्तच, पण करत नसाल तर घरातील मोठ्यांसोबत एकदा असे किल्ले बघा आणि मोठ्यांना विचारून तसे बनवण्याचा प्रयत्नही करा. दिवाळीत घराबाहेर सकाळ संध्याकाळ मोठमोठ्या सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. मला आठवते, माझ्या लहानपणी मी माझ्या चित्रकार काकूंबरोबर आमच्या वाड्यासमोर छान रांगोळी काढायची. आमच्या गल्लीत अगदी चढाओढ असायची की कोणाची रांगोळी चांगली आहे याची, आणि अर्थात माझ्या काकूची रांगोळी सर्वात मस्त असायची. काय मग, दिवाळीचे फराळ मनसोक्त खाल्ले की नाही? चकल्या, लाडू, शंकरपाळी, करंजी, कडबोळी, चिवडा. नाव घेताच तोंडाला पाणी सुटतंय ना? तुम्हाला फराळचे पदार्थ खायला आवडतात तर मग कोण कोण घरात आईला फराळ बनवायला मदत करतं बरं? तुम्ही सगळे नक्कीच आईला रोजच मदत करत असाल, सहकार्य करत असाल. असो, तर ही सर्व सणांची राणी आणि दिवाळी याचे मी तुम्हाला थोडक्यात महत्व सांगते हा. शरद ऋतू किंवा अश्विन आणि कार्तिक या महिन्याच्या संधी काळात हा सण येतो. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे दिवस या सणांचे असतात. हा सण इंग्रजी महिने ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान येत असतो. पूर्वी दिवाळीचे स्वरूप आजच्यापेक्षा खूप भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.
अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. तर असा दिवाळीचा सण हा तेजाचा, समृद्धीचा, आनंद उत्साहाचा, कृतज्ञतेचा सोहळा मानला जातो. बालमित्रांनो, तुम्हाला ते दिन दिन दिवाळी हे गाणं माहिती आहे का? चला आपण सगळे मिळून म्हणूया. माझ्या बरोबर म्हणतायत ना तुम्ही हे गाणं? दिन दिन दिवाळी दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या कुणाच्या, गाई म्हशी लक्ष्मणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा कोणाचा, आई बापाचा आई बापाचा, आई बाप कोणाचे कोणाचे, आई बाप लक्ष्मणाचे. मज्जा आली असेल ना हे जुनं पारंपरिक गीत म्हणून? तर आता आपण दिवाळी बद्दल बोलूया. आपण दिवाळी वसुबारसेपासून साजरी करतो. आश्विन कृष्ण द्वादशी किंवा गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण केला जातो. भारताची संस्कृती कृषी प्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्व आहे. आठवते ना तुम्हाला देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान हा नारा? शेतकरी आपला अन्नदाता आहे. या दिवशी संध्याकाळी सवत्स धेनूची अर्थात गायवासरांची पूजा करतात आणि ज्यांच्या घरी गायवासर आहेत ते आपल्या गायी बैलांना चांगलं आरोग्य मिळावं, सुख लाभावं, जेणेकरून शेतात चांगलं धनधान्य यावं म्हणून ही पूजा करतात. वसुबारस नंतर येते ती धनतेरस, धनत्रयोदशी. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया पहाटेच उठून छान सुगंधित उटणं लावून नाहतात, अंगणात सडा रांगोळी करतात, दागिन्या रूपी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी प्रसाद असतो कडुलिंब, धने, गुळाचा. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून देवी लक्ष्मीसह 14 रत्न निघाली किंवा प्रकट झाली. त्यापैकी देवांचा वैद्य धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला. त्या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आणि बरीच मंडळी या दिवशी चांगलं आरोग्य लाभावं म्हणून धन्वंतरीचे पूजन करतात आणि सर्वांचा अपमृत्यू टळावा म्हणून यमदीप दानही करतात. यानंतर येते ती नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासूर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला आणि नरकासुराने अपहरण केलेल्या एकूण 16,100 स्त्रियांना त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन म्हणजे घरातले लोक स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने त्या 16,100 कन्यासोबत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. ग्रेट ना कृष्ण. तर ह्या कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्व असते. आता मला सांगा कोणी कोणी अभ्यंग स्नान केलंय बरं? आता अभ्यंग स्नान म्हणजे पहाटे लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणं लावून सूर्योदयापूर्वी केलेलं स्नान म्हणजे अभ्यंग स्नान. आता या दिवशी पहाटे घरात सर्व ठिकाणी अगदी स्वच्छतागृहातही दीप पणती लावण्याची प्रथा आहे. तसेच आताशा दिवाळी पहाट या सांगीतिक मैफिलीत जाण्याची प्रथाही सुरू झाली आहे. या मैफिलीतले सुमधुर स्वर मनात साठवून आपण दिवाळी आणि अवघं जीवनच सुरमय करायला हवं, हो ना? आता यानंतर येते ते लक्ष्मीपूजन. एरवी अमावस्येला अशुभ मानतात, पण आश्विन अमावस्येस मात्र लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन होतं. व्यापारी लोकांचं हिशोबाचं नवीन वर्ष हे लक्ष्मी पूजनानंतरच सुरू होतं. त्या दिवशी पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, वाटी तबक ठेवतात, त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया आणि चलनातले पैसे ठेवून त्याची लाह्या बत्त्याशेने पूजा करतात.
या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुनी तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात आणि रात्री पूजा झाल्यावर लक्ष्मी बॉम्ब किंवा फटाक्याच्या माळी लावतात. पण बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना, फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होतं. त्यामुळे हे फटाके वाजवण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. या फटाक्यावरनं आठवलं, माझ्या लहानपणी आम्ही गल्लीत फटाके वाजवायचो. भाऊ दिवाळीत ते रॉकेट उडवायचा. रॉकेट म्हणजे एका काचेच्या बाटलीत वाळू घालतात आणि त्या वाळूत ते रॉकेट खोचतात आणि मग त्याची ज्योत पेटवतात. तसं भावाने रॉकेट लावलं, पण कस काय कोण जाणे, ते रॉकेट पेटल्यावर वरती सरळ आकाशात जायला हवं ना, तर ते असं तिरकं गेलं, समोरच्या घराच्या गॅलरीत गेलं आणि तिकडे दोरीवर वाळत घातलेल्या साडीवर पडलं. साडीने पेट घेतला. साडी कॉटनची होती म्हणून थोडक्यात सगळं निभावलं, नाहीतर अनर्थच झाला असता. एक मोठं विघ्न निवारण झालं. ती साडी सिंथेटिक असती तर बाप रे, विचार पण करायला नको वाटतं. तेव्हा बालमित्रांनो, एक खूण गाठ मनाशी नक्की बांधून ठेवा बरं, की शक्यतोवर असे मोठे फटाके उडवू नयेत. उडवलेच तर सोबत नेहमीच कोणी मोठी माणसं असावीत आणि निदान दिवाळीत फटाके उडवताना तरी आपण साधे कॉटनचे कपडे घालावेत. तसेच घरात नेहमी मेडिकल बॉक्स पटकन मिळेल असाच ठेवावा. ओके. आता लक्ष्मीपूजनानंतर येते ती बलिप्रतिपदा, दिवाळीतला पाडवा. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तुम्हाला आधी सांगितलंच होतं तसं आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. त्यांच्या जमा खर्चाच्या नवीन वह्यांना हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी रामाचं पण दर्शन घेतात. पाडव्याच्या दिवशी मुलाला वडिलांना पतीला ओवाळण्याची प्रथा आहे. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ याच दिवशी होतो. तर त्यानंतर येते ती भाऊबीज. हा तर खास भावा बहिणींचा सण. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही नाव मिळालेले आहे. सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरता हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात पैसे किंवा भेटवस्तू अशी ओवाळणी देऊन बहिणीचा सन्मान करतो. फक्त घेण्यापेक्षा आपण देणंही शिकायला हवं, नाही का? तुम्ही काय काय करतात रे बालमित्रांनो? तुम्हाला ती विंदा करंदीकरांची कविता माहिती आहे? घेता. त्या कवितेच्या ओळी ऐकवते हा. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. बालमित्रांनो, आपण सर्वच असे घेता बनूया हा. आता तुम्हाला मी माझी एक स्वरचित दिवाळीची कविता ऐकवते हा. कवितेचं शीर्षक आहे आली दिवाळी. आली 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 माझी आवडती दिवाळी आली. आकाश कंदील आण दिव्यांची रोषणाई झाली. सुगंधी उठण्याच्या त्या पहाटेच्या मस्त अंघोळी. रंगारंगातून हसत असते दारात दादाची रांगोळी. लाडू चिवडा चकली शंकरपाळी करंजी. हवा तेवढा फराळ द्यायला आई असते राजी. ताईने आणले मला नव्या स्टाईलचे कपडे खूप. ताईने आणले मला नव्या स्टाईलचे कपडे खूप. आजी वैताग्यात म्हणाली बदल आधी ते वेळगळ रूप. फटाके हवे म्हणताच बाबांनी घेतली माझी शाळा. प्रदूषण खूप झालंय बाळा, नको त्या धुरांच्या माळा. आजारी माणसं मुक्या जनावरांना होतो खूप त्रास. मोठा झालायस तू आता करू नको पर्यावरणाचा रास. चल त्या पैशातून तुला पाहिजे ती गोष्टीची पुस्तकं घेऊया. ज्ञानदीपाच्या प्रकाशात दिवाळीचा सण साजरा करूया. तेव्हा बालमित्रांनो, दिवाळी व इतर सण सुरक्षित साजरे करा. छान आनंद लुटा. आपल्यामुळे घरातील किंवा शेजारी पाजारी यांना त्रास होणार नाही ते बघा. आणि शक्य झालं तर फटाके न आणता त्याच पैशाची गोष्टीची पुस्तकं आणा किंवा
सरळ आईबाबांना घेऊन एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन दिवाळी साजरी करा. बघा तिथल्या मुलांना किती आनंद होतो येतो. करून तर बघा. अशा प्रकारे साजऱ्या केलेल्या दिवाळीचा आनंद अवर्णनीय असतो. चंदेरी तेजाचे नवलाख चमचमते दिवे तुमच्या डोळ्यात सतत चमकत राहतील. दिवाळीची पणती लखलखणारी ज्योत व्हावी तुमच्या जीवनातील सदैव मांगल्याचा स्रोत. बर, खूप झाल्यात गप्पा. आता तुम्हाला मी एक कोडं विचारते. मुलांचे लाडके चाचा, खिशात यांच्या गुलाबाचं फूल. देशाचे हे पहिले पंतप्रधान यांच्या जन्मदिवशी साजरा करतात बालदिन, याची पडू देऊ नका भूल. ओळखा कोण? येस, बरोबर, अगदी उत्तर बरोबर आहे तुमचं. पंडित जवाहरलाल नेहरू. आता हे नेहरू चाचा म्हटल्यावर काय आठवतं बरं? तर भारताचे हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणारं प्रेम, जिव्हाळा याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस निवडलेला आहे. मोठ्यांप्रमाणे बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहेच. आणि या मुलांमधूनच देशाचे सुशिक्षित, मनाने आणि शरीराने आरोग्य संपन्न असे उद्याचे नागरिक तयार होणार आहेत. आणि हाच बालदिनाचा उद्देश आहे. नेहमीच मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवलं गेलं पाहिजे. तसेच त्यांना आपलं आयुष्य फुलवण्याचा आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत आणि मिळतही आहेत. मला वाटतं आता तुम्ही सगळे नक्कीच मी गोष्ट कधी सांगणार याची वाट बघत असाल, हो ना? तर मग चला होऊन जाऊ द्या एक गोष्ट. गोष्टीचं शीर्षक आहे सँडविच. आवडतंय ना तुम्हाला सगळ्यांना? ऐका तर मग गोष्ट. आई, ए आई, कुठे आहेस तू? सोहम आईला शोधत हाका मारत होता. बोल रे सोहम, आईने त्याला उत्तर दिलं. आई, खूप भूक लागलीये. आता सँडविच करतेस का? किती दिवस झाले तू सँडविच केलेलं नाही. अरे लवकर सांगायचं सोहम, बघते घरात सँडविच बनवण्यासाठी काय काय वस्तू आहेत ते. असं बोलत दर्शनी, सोहमची आई, घरात सँडविच करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत की नाही ते बघू लागली. सोहम, सोहम, इकडे ये. अरे मला जरा गाजर, ब्रेड आणि कोथिंबीर आणून देतोस का? ए आई, त्या सिद्धीला सांग की मी अभ्यास करतोय. ती नुसती टिवल्या बावल्या करते मैत्रिणी बरोबर फोनवर. सोहम कुरकुरत म्हणाला. अरे ती तिच्या प्रोजेक्ट बद्दल बोलतेय फोनवर, नाहीतर तिलाच सांगितलं असतं की, आणि तिने पटकन आणूनही दिलं असतं. बर, तू अभ्यास करतोय म्हणतं तर मग मीच जाते, आई शांतपणे म्हणाली. आता आई बाजारात जाणार म्हटल्यावर सोहमने पटकन अभ्यास बाजूला ठेवून आईने दिलेले पैसे आणि पिशवी घेऊन आणि तिच्या सर्व सूचना लक्षपूर्वक ऐकून बाजारात निघाला. बाजारातून आईने सांगितलेल्या सर्व वस्तू घेऊन सोहम घरी आला. तोपर्यंत आईने बाकी तयारी करून ठेवली होती. आई, मी तुला काही मदत करू? मी आता अभ्यास नंतरच करतो, जाऊ दे, सोहम आईला म्हणाला. आईला किचन मध्ये बारीक सारीक कामात मदत करायला सोहमला आवडत असायचं. आताही तो किचन मध्येच कुटमळायला लागला. ते बघून आई सोहमला म्हणाली, ठीक आहे सोहम, मला जरा गाजर किसून दे बेटा, तोवर मी चटणी करते, मग सँडविच ग्रिल करून देते. आईने असं म्हणताच सोहम तिला म्हणाला, आई तू फक्त चटणी करून दे, ते ग्रिल सँडविच राहू दे, मी पटकन जोकर सँडविच करतो. भूक लागलीये ग आणि तुला आराम पण मिळेल. त्यावर आई हसून म्हणाली, अच्छा, तुझ्या पोटात कावळे ओरडत आहेत वाटतं. बर, तुला आवडेल ते कर. असं म्हणून दर्शनी चटणी करायच्या तयारीला लागली. सोहमला जोकर सँडविच फार आवडायचं. विशेषतः तो ते आवडीने करायला शिकला होता. तसं तर दर्शनी आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे सोहम आणि सिद्धीला समसमान कामं सांगायची, शिकवायची. म्हणजे कधी सिद्धी लाईट बिल भरायची तर सोहम दर्शनीला साफसफाई करण्यात मदत करायचा. स्वयंपाक करायला तर तिने दोघांनाही शिकवलं होतं. मुलगा असो व मुलगी, अडचणीच्या वेळी घरकाम येणं महत्वाचं असं दर्शनीचं मत होतं. तेवढ्यात सिद्धीही तिकडे किचन मध्ये आलीच आणि सोहम सँडविच करतोय म्हटल्यावर ती जाम खुश झाली. सोहम दादा, तू सँडविच करतोय? वाव, यम्मी. तुला यालाच थर्ड प्राइज मिळालं होतं ना गणेशोत्सवात? होय सिद्धी, तुला शिकायचं का सँडविच? हो, शिकव ना मला दादा, सिद्धी गोल गिरकी घेत म्हणाली. ती खुश असली की तिच्या गिरक्या मारणं सुरू व्हायचं. आई बघ, मी दादाकडनं सँडविच शिकते. अगं वेडाबाई, मला आईनेच तर शिकवलंय.
आणि तू आईलाच सांगते. सोहमला मध्येच थांबवत दर्शनी कौतुकाने म्हणाले, अरे मग बरोबरच बोलते सिद्धी, शिकव तिला कृती. मी माझं काम संपवते आणि येतेच तुमच्या जवळ. आईची आज्ञा ऐकून सोहम ऍप्रन आणि शेपची कॅप घालून तयार झाला. त्याने सिद्धीला सांगितलं, हे बघ, ब्रेडचे 2 स्लाइस एकावर एक ठेवायचे आणि ते वाटीच्या साह्याने असे गोल गोल कापायचे. सिद्धीला ते ब्रेड गोल कापायला पटकन जमलं नाही, पण तरीही सोहमने तिला न ओरडता रागवता परत शिकवलं. नंतर जोकरच्या टोपीसाठी त्याने ब्रेडचे 2 त्रिकोण सुरीने कापले व त्याने ब्रेडच्या दोन्ही गोल भागावर सिद्धीला बटर लावायला सांगितलं. नंतर त्याने एकावर दुसरा गोल ठेवला. दादा, मी एका साईडला अमूलऐवजी जॅम लावू ब्रेडला? सिद्धीने दादाला हळूच विचारलं. त्यावर, अगं तुला आवडेल ते लाव ब्रेडला. जॅम, चटणी, अमूल, चीज, काहीही. आपल्याला जे आवडतं ना तेच खायचं आणि तेच ब्रेडलाही लावायचं. ओके सिद्धी? आपल्या दादाचा सिंपल फंडा ऐकता सिद्धी खुश झाली. तिने ब्रेडला एकीकडून जाम लावला. मग सोहम तिला म्हणाला, ते किसलेलं गाजर घे इकडं आणि ते जोकरच्या डोक्यावर म्हणजे त्या ब्रेडच्या त्रिकोणावर सारखं पसरव. एकीकडे तो सिद्धीला सूचना देत होता आणि एकीकडे कृतीही करून दाखवत होता. आता ह्या काळ्या मनुका घे आणि गोल ब्रेडवर डोळ्याच्या जागी ठेव. त्या काकडीचा उभा पातळ काप आणि ते जोकरचं नाक म्हणून ठेव. उठाच्या जागी ही चेरी उभी कापून आडवी ठेव. असं म्हणून तो दर्शनीला म्हणाला, आई तुझं काम नंतर कर. बघ ना सिद्धीने कसा मस्त जोकर बनवला ते. दर्शनीने सिद्धीने बनवलेला जोकर जवळून बघितला आणि सोहम सिद्धीला जवळ घेऊन शाबासकी दिली. सोहम परत आईला म्हणाला, तू बस जरा, विश्रांती घे. मी आणि सिद्धी बनवतो जोकर सँडविच आणि खातो पण. सिद्धी तिने बनवलेलं सँडविच डिश मध्ये घेऊन सलाडने सजवून आईला खायला घेऊन आली. सँडविच कसं झालं सांग ना आई. भावा बहिणीचं प्रेम समज बघून दर्शनीचे डोळे आनंदाने भरून आले. शहाणी माझं बाळ, असं म्हणत तिने दोघांना जवळ घेतलं. बालमित्रांनो, आवडली का तुम्हाला सोहम सिद्धीच्या सँडविचची गोष्ट? तुम्ही करतात का मदत आईला? काय काय बनवतात तुम्ही? काय हो म्हणतात ना? मग कळवा की आम्हाला पत्राने, ईमेलवर. कधी आणि कोणासाठी तुम्ही असे खास पदार्थ बनवलेत? आणि नसेल बनवले तर जोकर सँडविच ऐकल्यावर तुम्हाला नक्की किचन मध्ये काम करायला, सँडविच बनायला सुरुवात कराल ही खात्री. तुमच्या कल्पना लढवा आणि वेगवेगळ्या आकाराचे सँडविच तयार करा. मग उचला पेन आणि कळवा आम्हाला तुम्ही आईला काय काय मदत करतात ते. तुमच्या खमंग पत्राची आम्ही वाट बघतोय. भेटूया परत लवकरच एका छान नवीन गोष्टीसह. येणाऱ्या बालदिनाच्या भरपूर शुभेच्छा. एन्जॉय करा, वाचा, खेळा आणि लिहितही राहा. दोस्तांनो, आताच आपण लेखिका ज्योती कपिले यांच्या गप्पा गोष्टी ऐकल्यात. बरं तर दोस्तांनो, याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मेधाताईचा नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं मेधा पिल्ले यांनी आणि सादर करते होते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.